नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहा, मी काल धाराशिव इथं आलो होतो आणि धाराशिववरून कमला जाताना ढोकी कम रोडवर मी गाडी चालवत होतो, माझी कार. मी बोर्ड पाहिला आणि बोर्ड पाहिल्या मी तिथं माझी गाडी थांबवली, गाडीतून उतरलो आणि तो बोर्ड जाऊन वाचला. तो बोर्ड तुम्ही इथं पाहू शकता. तर मी सध्या माळकारंजा या गावात आहे. या गावात मी बोर्ड पाहिला आणि इथं आलो आणि मग विचार केला की आपण इथे जाऊन बोलायला पाहिजे. नेमकं हे शक्य कसं होऊ शकलं, कारण हा दारूचा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आहे आणि अजून जर पुढे जाऊन पाहायचं झालं तर देशभरात हा प्रॉब्लेम प्रत्येक गावागावात आहे. तर हे दारूबंदी कशी शक्य झाली, नेमकं तुम्हाला इथं ते इम्प्लिमेंट आपण कसं करू शकतो हे आता आपल्याला इथं पाहायचं. तर पहा, मी तर बोर्ड वाचला, दारूबंदी झाली असं माझ्या वाचण्यात आलं. तर आता खरंच दारूबंदी झाली का, किंवा कितपत फरक पडला गावामध्ये हे सांगा आम्हाला. नमस्कार, मी राजभाऊ कुलकर्णी बोलतो. सध्या सरासरी 75% माळकारंजा गावातील दारूबंदीचा फरक पडलेला आहे आणि गावात जे रोज दंगे, थोडे भांडणं हे अशा स्वरूपात होत होते ते कमी प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं गावात शांतता थोडी चांगली वाटायला लागलेली. आणि जे काही लोक दारू प्यायच्या नादानं त्यांचे घरं काही उद्ध्वस्त झालेले आहेत, असे अनेक आमच्या घरात म्हणजे गावात असे प्रकार घडलेले आहेत. चांगले माणसं दारूमुळे गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून गावातल्या लोकांनी एक विचार केला होता की आपण या दारूबंदीसाठी काहीतरी करावं. म्हणून ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतला आणि ठराव घेऊन बोर्ड बनवून आम्ही गावच्या समोर, दरवाजाच्या समोर, VCच्या समोर एक दरवाजाला ते बोर्ड लावले आणि लोकांना काही अंशी दंडही त्याच्यावर ठेवण्यात आला की दारू पिऊन गावात आलं तर त्याला हा दंड घेतला जाईल असं पण सांगितलं. आणि ह्या काय कारणास्तव आणि इतर काय थोडाफार ग्रामपंचायतचा दबाव असल्या कारणाने, गावातल्या वरिष्ठ मंडळीचा दबाव असल्याने लोकांना थोडं त्याच्यात समाधान वाटायला लागलं. आता अशात आमच्यात मागे एक अशी कथा घडली. मोरे म्हणून एक मुलगा होता. तो मोरे दारू पिऊन असंच गाडीवरून पडला आणि तो वारला. त्याचे घरचे लहान लेकरं हे ते रस्त्यावर म्हणजे उघडे झाले, त्याचा प्रपंच सगळा उघड्यावर झाला. असे पुढच्या पिढींचेही काही प्रकार घडायला लागले. त्याच्यामुळं गावातल्या लोकांनीही मनावर घेतलं आणि मनावर घेतल्यामुळं त्यांना जो त्यांच्या घराला त्रास झाला तो लोकांना बघवायला नाही, त्यामुळं ही दारूबंदीचा ठराव घेतला आहे. तर काही अंशी थोडंफार प्रमाणात अजून थोडे काही घेणारे आहेत, पण कमी झालेला आहे प्रकार, असं माझं म्हणणं येतं. तर जवळपास किती लोकांनी बंद केलं असेल दारू पिणं? किती टक्के लोकांनी? सरासरी 75% लोकांनी बंद केलेलं आहे. पहा, आता 75% लोकांनी बंद करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ही काही लहान गोष्ट नाही आहे. तर तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. मी सचिन माने माळकारंजा. सचिन माने माळकारंजा. आमच्या गावात आम्ही ठराव घेऊन दारूबंदी केलेली आहे. त्या ठरावात आम्ही पोलीस स्टेशनला दिला तो आणि त्यांचं बी आम्हाला सहकार्य आहे. मेंगले साहेब, ती सगळे साहेब चांगले असल्यामुळं आम्हाला त्यांचं बी सहकार्य आहे. गावात कोणी जर ऐकण्याच गेलं पिऊन यायला तर आमच्याकडे सांगा म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला आणि मी करतो त्याला पुन्हा बरोबर. म्हणजे त्यांचं बी आम्हाला चांगलं सहकार्य आहे दारूबंदीसाठी. आणि 75% बंद झाली आमच्या गावात दारू. क्वचित कोणी आलं पिऊन तर गपचिप जातं आहे. जी गोंधळ धिंगाणा करणारं बंद झालं आहे सगळं. बरं, काही जणांना प्यायचीच असेल दारू तर काय करतात? आता ते ज्यांना प्यायचीच आहे ते आपलं जाऊन दुसरीकडे जाऊन पिऊन आपलं घरी जाऊन पिऊन झोपतात घरी, बाहेर येत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत. म्हणजे काही टक्के तर कमी झाले. तुम्ही सांगितलं 75% तर कमी झालेलं आहे. म्हणजे ज्यांना प्यायचं ते येऊन धिंगाणा नाही करणार, भांडण नाही करणार. ते तर बंद केलं ना. बाहेर म्हणजे धिंगाणा जी करायचा होता ते बंद केलेला आहे.
आणि अशा प्रकारे जरी आता कोणी एखाद्या वेळेस गावात तसं करायला तर गावातले माणसं त्याला सांगतात की बाबा तू आता ह्या पुढे असं करू नको, आणि केल्यानंतर पुन्हा मग काय पुढचे परिणाम तुला बघावं लागतील असे गावातले लोक सांगतात. त्यामुळे लोक थोडे त्या बाबतीत तयार झालेले इथे. तर कोणाला काय बोलायचं अजून याच्याबद्दल? बालाजी सर बोलते. बापू इकडे 2 मिनिटं बोलतो. नाव सांगा आणि हे करा. कॅमेरा इकडे फिरवा. कॅमेरा फिरवा सर, कॅमेरा फिरवा. काय काळजी करायची? मी बालाजी शंकर गायकवाड माळकरांचा. आम्ही ते दारूबंदीमधले आम्ही मेंबर होतो. आम्ही त्या मेंबरमध्ये आम्ही ते मध्ये अटी ठेवलेल्या होत्या की जे कोणी दारू पिऊन येईल त्याला 1000 रुपये दंड ठेवण्यात आलेला होता ह्या आधारे. आणि दुसरा विषय असा आहे की 1-2 घटना दारू पिऊन आमची इथं ॲक्सिडेंट असे काही प्रकार घडलेले आहेत आमच्या इथं. त्यामुळे ते पुढचं डिसिजन घेण्यात आलं पुन्हा. बरं, असं नाही झालं का की तुम्ही बंद करणार मग तुमच्या निर्णयाला विरोध किंवा काही थोडेसं भांडणं असे काही प्रकार झाले का? नाही असे प्रकार घडलेच नाहीत. कारण पिणाऱ्याने असे प्रकार करायचे जे ते प्रकार घडत होते ते आता त्या पद्धतीत कोणीच तयार झालेलं नाही भांडायला परत. कारण पोलीस स्टेशनला गेल्यामुळं ठराव पोलीस स्टेशनला ग्रामपंचायतचा गेल्यामुळं ग्रामपंचायतच्या ठरावापुढे कुणालाच काही करता येत नव्हतं. आणि ग्रामसभेचा ठराव असल्या कारणानं याच्यावर आक्षेप कुणाला घेता आला नाही, कारण सर्वानुमते हा ठराव घेतलेला होता. मग प्रत्येक गावात असं होऊ शकेल का महाराष्ट्रामध्ये जर ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतला आणि पोलीस स्टेशनला अर्ज नेऊन दिला, पण त्या अर्जावर किती जणांनी सह्या केल्या होत्या का फक्त ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या केल्या? नाही, ग्रामसभेच्या सर्व लोकांनी सह्या 110 सह्या झाल्या. 110 सह्या झाल्या. 110 जणांनी गावातले 110 जणांनी सह्या केल्या. 110 जणांनी सह्या करून दिल्या. मग हे काम जास्त अवघड नाही असं मला वाटत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अवघड नाही. का होत नाही म्हणजे गावागावामध्ये असं का होत नाही? झालंय आमच्या गावातच आता. गावात शांत आहे तुमचं. चालेल, मी पण आता प्रयत्न करतो. तुमचा बोर्ड पाहून मी तुमच्याकडे आलो, तर आता मी बाकी गावात जाणार आहे आणि मी प्रयत्न करतो की अशा रीतीने जर ठराव घेतला आणि गावातल्या लोकांच्या सह्या घेऊन पोलीस स्टेशनला केलं तर कुठेतरी भीती बसेल लोकांमध्ये. असं सांगून तर कोणी ऐकत नाही. जवळपास आमच्या इथं दारूची भट्टी जी होती ते दारूच्या भट्टीला सुद्धा बंधन केलेलं होतं. गावातले लोक जाऊन त्या दारूच्या भट्टीविषयी सांगत होते. त्यांनी तो पण प्रकार बंद केलेला आहे. प्यायचं झालं तर त्यांना लांब गावाला जाऊनच डोकीसारख्या ठिकाणी प्यावी लागते आणि नंतर गावात येऊन आपलं गपचिप जे पिणारे आहेत ते जाऊन झोपतात. असं काय म्हणजे एवढं काय प्रकार भांडणाचा आहे ती करत नाही. आता राहिले थोडेफार ते आज न उद्या कमी होऊन जातील. त्यांच्या मनानंच त्यांना थोडा फरक पडेल असं वाटतंय. बरं, असं काही झालं असेल ना, आर्थिक परिस्थिती काही लोकांची आता किती दिवसापूर्वी हा निर्णय घेतला? आज तारीख 19 फेब्रुवारी, आज शिवजयंती. 19 फेब्रुवारी 2024. किती दिवस झाला निर्णय घेऊन? 15 ऑगस्टला निर्णय घेतला. बरेच महिने झाले, म्हणजे 5-6 महिने झाले आता याला. म्हणजे सक्सेस आहे तुम्हाला. अट्टल पेणाऱ्यांनी सोडलेली दारू. वा वा वा. ज्यांना जास्त दारू पेल्याशिवाय झोपच येत नव्हते अशा लोकांनी सुद्धा दारू पेलेली. आणि नरसिंहाचं देवस्थान बी आहे आमच्या इथं, आणि तिथं जाऊनच शपथ घेता की दारू पेणार नाही म्हणून. त्याच्यामुळे बी ती दारू पेत नाहीत. मी स्वतः प्रयत्न करीन की बऱ्याच गावामधली दारूबंदी झाली पाहिजे, आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करा जेणेकरून बऱ्याच घरची सामाजिक परिस्थिती सुधरेल. फार वाईट अवस्था आहे. मुलांना पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, त्यांना वह्या पेन घ्यायला सुद्धा पुस्तकं नाहीत, कारण वडील काम करतात आणि काम केल्यानंतर दारू पिऊन पडतात. तर ही जी गंभीर परिस्थिती आहे, मला याची जाणीव नव्हती, कारण खेडेगावात मी कधी राहिलो नाही. पण आता तुम्ही यूट्यूबवर पाहतच असताल की मी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गावामध्ये फिरत आहे. तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पण मी बऱ्याच गावची दारूबंदी करण्याचा प्रयत्न करेन, आणि तसंच मी या यूट्यूब चॅनलवर येईल, आणि तुम्हीसुद्धा तो प्रयत्न करा. आणि ही व्हिडिओ या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊ द्या, जेणेकरून
ह्या गावानी जे काय केलेलं आहे दारूबंदी 5-6 महिने होऊन गेले या गोष्टीला आणि तो सक्सेस आहे, तो बाकी गावातही असा सक्सेस मिळाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.